ते आज संजय राऊत यांनी प्रतिक्रिया या भाजपाच्या विजयावर देताना खरं तर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी संशय व्यक्त करताना म्हटलं दिल्लीत जे घडलं ते महाराष्ट्र पॅटर्न नुसार घडलं. अरे बाबा, जेव्हा ते जिंकले लोकसभेमध्ये तेव्हा कुठला पॅटर्न होता? जेव्हा ते कर्नाटकमध्ये जिंकले तेव्हा कुठला पॅटर्न होता? जेव्हा ते तेलंगणात जिंकले इंडिया अलायन्स तेव्हा कुठला पॅटर्न होता? जेव्हा ते जिंकतात तेव्हा निवडणूक आयोग चांगला, जेव्हा ते जिंकतात तेव्हा सुप्रीम कोर्ट हायकोर्ट चांगलं, जेव्हा ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगलं. आता तर मतदार याद्यांवर देखील त्यांनी अविश्वास व्यक्त केलेला आहे. म्हणजे हारले की त्या सगळ्या संस्था भ्रष्टाचारी, मग त्यांना शिव्या देणं, आरोप करणं हे लोकांना नाही पटत. हे लोकांना समजतंय, काम पाहिजे, लोकांना विकास पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे, कल्याणकारी योजना पाहिजे. हे असं आरोप प्रत्यारोप, खोटारडेपणा, फेक नरेटिव्ह हे असं लोकांना आवडत नाही. त्याचा हा परिपाक या दिल्लीच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेला आहे. खरं तर शिंदे साहेब, आपण आजच दिल्लीहून स्वतः आलेले आहात. नक्की काय झालं दिल्लीत? दिल्लीमध्ये मी गेलो होतो. श्रीकांत दिल्लीत होता आणि मी त्याला भेटायला गेलो होतो आणि माझं तसं काही राजकीय भेट नव्हती. पण मी तुम्हाला जर खरंच म्हणजे तुम्ही सगळ्या ह्या बातम्या, म्हणजे तुम्ही नाही, आपले चॅनल चालवत असतात, पण मी सांगतो गमतीचा भाग जाऊ द्या, पण मी त्यांना ॲडव्हान्स शुभेच्छा द्यायला गेलो होतो. ॲडव्हान्स शुभेच्छा देणाऱ्या आपण एकटेच असाल असे? बघा, तुमच्या चॅनलचा संदर्भ घेऊन मी गेलो. म्हणजे गमतीचा भाग सोडा. माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो, कुठलाही राजकीय काम नव्हतं. शिंदे साहेब, काँग्रेस शून्यावरच राहिलेली आहे दिल्लीमध्ये. नक्की कसं बघता आपण? शून्यावर एकदा नाही, तीनदा. म्हणजे भोपळा फोडायचा तीनदा हॅट्रिक झाली. म्हणजे लोकांनी आता बघा, एखाद्या टीममध्ये खेळाडू एखाद्या टीममध्ये 3 मॅचमध्ये जर काही परफॉर्म करत नाही, भोपळा फोडत नाही, तर त्याला काय करायला पाहिजे? त्याने काय करायला पाहिजे स्वतः? कुठेतरी राहुल गांधी यांचं नेतृत्व बदलायची वेळ आली आहे का काँग्रेसवर? बघा, हा त्या काँग्रेस पक्षाचा विषय आहे. त्यांनी कुणाला बदलायचं, कुणाला ठेवायचं हा त्यांचा विषय आहे. परंतु जनतेने मात्र काँग्रेस, आप या सगळ्यांना इंडिया अलायन्सला झिडकारलेला आहे आणि विकासाला साथ दिलेली आहे. बस एवढंच मला कळतंय. एक आरोप अजून होतोय शिंदे साहेब, तो म्हणजे बहुसंख्याकांचं राजकारण जे होतंय, हिंदू विरुद्ध इतर अशा पद्धतीचं एक राजकारण होतंय आणि त्या राजकारणातून भाजपाला असे विजय मिळतात असं म्हटलं जातंय. हे देशासाठी कितपत योग्य आहे? हे बघा, या महाराष्ट्रामध्ये पण लोकसभेमध्ये काय नरेटिव्ह पसरवलं इंडिया अलायन्सने? आपण पाहिलं की संविधान बदलणार, आरक्षण बदलणार, लोकशाही धोक्यात आली, खतऱ्यामध्ये आली. काय काय बदललं? काय आदिवासींचं आरक्षण जाणार, गोरगरिबांचं आरक्षण जाणार,